उपस्थित झालोय तुम्हाला एक कथा सांगणार आहे एका असुराची आणि त्याचा वध करणाऱ्या देवीची। तुम्ही ओळखलंच असेल की ती कथा कोणाची आहे। ती कथा आहे महिषासुर मर्दिनीची। महिषासुराने कठोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले। ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्याने महिषासुराला विचारले की वत्सा काय वर पाहिजे। महिषासुराने सांगितलं की मला अमृतत्व पाहिजे। ब्रह्मदेव म्हणाले की या सृष्टीत ज्याचाही जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे। महिषासुराने विचार केला आणि त्याने सांगितले की माझा वध एखादी स्त्री करू शकेल असं वरदान दे। त्याला असं वाटलं की स्त्री दुर्बल आहे, ती काहीच करू शकत नाही। तो ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले आणि तो या भ्रमात जगू लागला की ब्रह्मदेवाने अजाणतेपणे त्याला अमृतत्व दिले आहे। महिषासुर वरदान घेऊन त्याच्या साम्राज्यात परतला। महिषासुराने त्याच्या सैनिकांना सांगितले की त्रैलोक्यावर हल्ला करा। तो तिन्ही लोकांचा राजा झाला आणि सगळीकडे हाहाकार माजवला। त्याच्या या हाहाकारामुळे सगळे देवगण त्रस्त झाले आणि महादेवांकडे गेले। तर तिन्ही देवांनी आपल्या कपाळातून एक ऊर्जा तयार केली आणि त्या ऊर्जेतनं माता दुर्गा प्रकट झाली। सर्व देवांनी तिला आपले अस्त्रशस्त्र प्रदान केले आणि सांगितलं की हे देवी तुम्हाला महिषासुराचा वध करायचा आहे। देवी महिषासुराच्या साम्राज्यात गेली आणि महिषासुराला आव्हान केलं की हे महिषासुरा मी आली आहे तुझा वध करायला। महिषासुर बाहेर आला आणि दोघांमध्ये युद्ध झाले। महिषासुर वेगवेगळ्या प्राण्यांच्या रूपात देवीवर हल्ला करत होता, पण देवीने त्याचा वार टाळून त्याला वध केला। आणि अशीच ह्या कथेवरती संबंधित आम्ही नृत्य करत आहोत। तर ते सादर करायला तुमच्या समोर येत आहेत श्रीची निलंकर, प्रांजली बेडू आणि लावण्य पाटकर। जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। सुरवर अर्शिनी दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरते। त्रिभुवन पोषिणी शंकर कौशिनी कीर्ति शमोषिणी घोषरते। धनुजनि रोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधुसुते। जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। द्वितीयं ब्रह्मचारिणीं तृतीयं चन्द्रघण्टेति पुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमादेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरी